नमस्कार. आरोग्य संपदा या आरोग्य विषयक कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. दर्शक हो, ज्याप्रमाणे शारीरिक आरोग्य जपणं आवश्यक आहे त्याचप्रमाणे आपल्या मनाची म्हणजेच आपण मानसिक आरोग्य जपणं तेवढंच गरजेचं आहे. आजचा आपला विषय आहे मानसिक आरोग्य काळाची गरज. यावर चर्चा करण्यासाठी संबंधित तज्ज्ञ डॉक्टरांना आज आपण इथे आमंत्रित केलंय. तर स्वागत करूया डॉक्टर शैलेश पानगावकर यांचं. नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. डॉक्टर शैलेश पानगावकर हे गेल्या 26 वर्षांपासून मानसिक रोगज्ञ तज्ज्ञ म्हणून सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ बिहेवियरल सायन्सेस टिळकनगर नागपूर येथे कार्यरत आहे. बाल आणि पौगंडावस्थेतील मानसिक अवस्था यावर यांचे विशेष कार्य आहे. आजपर्यंत 1 लाखपेक्षा जास्त मानसिक त्रास असणारे रुग्ण यांवर यांनी उपचार केले आहेत. चला तर मग आपण आपल्या चर्चेकडे वळूया. सर, आजचा आपला जो विषय आहे मानसिक आरोग्य काळाची गरज, यावर चर्चा करणं का बरं आज इतकं गरजेचं आहे? आपण दर्शकांनी तर बघितलं असेल की आपण रोजच्या पेपरामध्ये आत्महत्याचे प्रमाण, ॲडिक्शन्स, ॲक्सिडेंट्स, डिवोर्स, घटस्फोटाचे प्रमाण हे सगळे मनोसामाजिक, मनोशारीरिक आणि मानसिक रोगांची वृद्धी कितीतरी पटीने झालेली आहे. म्हणजे असं म्हणतात की मानसिक त्रासाचं म्हणजे ज्याला आपण साधं नैराश्य म्हणू किंवा भीती म्हणू, एन्झायटी डिसऑर्डर जे आज खूप कॉमनली म्हणतात, मला आज एन्झायटी आहे, मला आज टेन्शन आहे, याचंच प्रमाण 18 पटीने वाढलेलं आहे. आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, विश्व स्वास्थ्य आयोग काय म्हणतो आहे की आपण ज्या मात्रेमध्ये या आजारांचं किंवा या त्रासांचं किंवा या अवस्थांचं प्रमाण वाढतं आहे त्या प्रमाणामध्ये आपल्याजवळ त्या उपचाराच्या साधनांची कमतरता, म्हणजे त्या लेव्हलला आपण नाही पोचलो की त्याला आपण हँडल करू शकू किंवा त्याचा निरूपण करू शकू किंवा त्याला इव्हन डायग्नोज करू शकू. कारण अनेक लोक या त्रासाने पीडित असल्यावर त्या उपचारापर्यंतच पोचू शकत नाही आहेत आणि ती उपचार पद्धती नसल्यामुळे त्याचे मग दुर्गामी परिणाम होतात आहे. म्हणजे त्यांच्या परिवारावर, त्यांच्या शरीरावर, त्यांच्या नोकरीवरती पैशाचं नुकसान होऊन या लेवलला पोचतात आहे. म्हणून यावर चर्चा करणं अति आवश्यक झालेलं आहे. याची अवेअरनेस म्हणजे ज्याला आपण म्हणू याच्याबद्दलची माहिती ही कमी असण्याचं दुसरं कारण हे पण आहे की या आजाराबद्दल आपण दुर्लक्ष करतो 2 कारणांनी. एक, त्याला अभिशाप समजून, आणि त्याबद्दलचा उपचार हा खूप लांब चालणारे आणि झोप आणणारे, सुस्ती आणणारे औषधं डॉक्टर देणारे, म्हणून आपण कधी कधी डॉक्टरांकडे जाणं, या आजाराचं निदान आणि उपचार शोधण्याचा प्रयत्नही करत नाही. म्हणजे जेवढं दुर्लक्ष केलं जातं तेवढा हा वाढू शकतो. म्हणून यावर चर्चा करणं आणि जागरूकता पसरवणं तेवढंच गरजेचं आहे. सर, आपलं जसं चाइल्ड सायकेट्री सेंटर आहे आणि आपण बाल आणि पौगंडावस्थेतील जे आहेत मानसिक त्रास त्यावर विशेष कार्य केलं आहे, तर आपला काय अनुभव आहे की लहान मुलांमध्ये कुठल्या प्रकारचे मानसिक त्रास जास्त करून दिसून येतात? जसं वयस्कांमध्ये, मोठ्यांमध्ये त्रास असतात तसे मुलांमध्ये सुद्धा, आणि विशेष करून आजच्या स्पर्धात्मक युगाला जर आपण बघू आणि आज मोबाईलच्या युगाला बघू आणि स्क्रीन टाईम जर आपण बघू, त्याचे दुष्परिणाम होणारच आहेत. मुलांमध्ये वाढत्या वयाप्रमाणे त्यांच्या मानसिक, सामाजिक आणि बेसिकली भावनिक गरजा या वेगळ्या असतात आणि कधीकधी आईवडिलांना ती समज पडत नाही. संगोपनाच्या पद्धतींमध्ये पहिले कशी होती संस्कृती आपली, जॉईंट फॅमिली स्ट्रक्चर होतं, संयुक्त परिवार होता, आजी आजोबा, काका काकू सगळे मुलांना सांभाळून घ्यायचे. पण आजच्या अवस्थेत जेव्हा आपण हे बेसिकली न्यूक्लिअरायझेशन ऑफ फॅमिली, विभक्त परिवार झालेले आहेत,
दोन्ही आई वडील कमावू आहेत, म्हणजे बेसिकली घरी राहणारे लोकही कमी आहेत. त्यामुळे कधी कधी मुलांच्या अवस्थेमध्ये म्हणजे त्या मानसिक अवस्थेमध्ये परिवर्तन येताना ओळखता येत नाही. आणि अनेकदा म्हणजे आपण काही क्लास 4% मुलांचा तर आपण असं म्हणू की जन्मापासून त्या मेंदूच्या आजारांमुळे त्यांना वेगळे वेगळे त्रासांपासून जावं लागतं. जसं साधारणतः चिडचिड हे होणं हे साधारणतः लक्षण राहू शकतं, म्हणजे एक डिप्रेशनचंही लक्षण राहू शकतं. आणि एपिलेप्सीमध्ये सुद्धा मुलांना जे औषधं सुरू आहे म्हणजे फिट्सचे आजारांना अपस्माराला त्याच्यामध्ये सुद्धा मुलं चिडचिड करू शकतात. तर लहान मुलांमध्ये काय असतं की त्यांच्या एक्सप्रेशन पॉवर, त्यांच्या मनामधलं काय आहे ते एक्सप्रेस करण्याची कॅपॅसिटी कमी असल्यामुळे त्यांच्या मानसिक गरजा अशा शब्दांमध्ये ओळखता नाही आहेत. आता अगदी लहान मुलं जे 4-5 वर्षाचे खूप जिद्द करतात ना, हे वस्तू हवी ती हवी, रस्त्यामध्ये जाताना त्यांना दुकान दिसलं खेळण्याचं तिथे लोळून जातात, टँट्रम्स म्हणतात ज्याला, जिद्दीला पेटतात, जेवत नाही. याच्या मागे बरेचदा त्यांना आपल्या आईवडिलांपासून मिळालेलं प्रेमाबद्दलचा विश्वास कमी असतो, म्हणजे त्यांना अजून प्रेम हवं असतं. कधी कधी म्हणून आम्ही जास्त फोकस काय करतो, आईवडिलांवर करतो. आणि असं म्हटलं जातं की मुलाच्या मानसिक त्रासाचं जेव्हा घेऊन आईवडील आमच्याकडे येतात तर मायकल रटर म्हणतो, म्हणजे हा सगळ्यात जुना चाइल्ड सायकॅट्रिस्ट वर्ल्डचा, की हे फक्त धूर आहे. मुलाचे प्रॉब्लेम्स, मानसिक प्रॉब्लेम घरनं धूर निघाल्यासारखे आहेत. त्याची आग शोधावी कुठे आहे, ती युजली पेरेंटिंगमध्ये असते आणि ती विझवता येते आणि ती विझवल्यावरच हे प्रॉब्लेम जातात. तर म्हणून जेव्हाही एखादा मुलगा त्याला झोपेमध्ये लघवी होते, ते वारंवार कंप्लेंट करतात पेरेंट्स की हा चिडचिड करतोय, हा जेवणासाठी नाकारतोय, जेवायला दिलं की उलटा पळून जातोय, किंवा तो आमचं ऐकतच नाही आहे, सगळं जमतं त्याला पण तो अभ्यासच करायची इच्छा ठेवत नाही, किंवा तो मिक्स होत नाही, किंवा जास्त बाहेर राहतो, चंचलता जास्त दिसते, तर आम्ही त्याचं एक असेसमेंट विशेष पद्धतीने करतो. म्हणजे त्याच्यात वैयक्तिक काही प्रॉब्लेम आहे का, त्याच्या मेंदूमध्ये काही प्रॉब्लेम आहे का, त्याच्यात काही डेफिशियन्सीज शरीरामध्ये असतात, काही रसायनांच्या कमतरतेमुळे असे स्वभाव तयार होतात, त्याची झोपेचे पॅटर्न्स बिघडलेले आहेत का, हा त्याचा वैयक्तिक इश्यू झाला. दुसरा इश्यू जो असतो तो पेरेंटिंगचा असतो, पालकांचा स्वभाव, त्यांच्या मुलांसोबतचं जोडण्याचं संगोपन करण्याच्या पद्धती, की ते ओव्हर प्रोटेक्टिव्ह आहेत का, अति सुरक्षा अति अपेक्षाचे स्वभावाले पेरेंट्स युजली मुलांना जिद्दी बनवू शकतात. म्हणून खूप काळजी, खूप जास्त अँक्शियस, भविष्याची चिंता, मुलं पुढे जाऊन काय करतील, एखाद्या क्लास मध्ये टीचरनी म्हणून दिलं किंवा पेरेंट टीचर मीटिंगमध्ये एखाद्या टीचरनी म्हटलं की तुमचा मुलगा अभ्यासच करत नाही, तर यांच्या डोक्यामध्ये चक्रा सुरू होतात पेरेंट्सच्या की हा पुढे जाऊन भीक मागेल का, अभ्यासच नाही करणार तर वात्रट होईल का. तर या सगळ्या पेरेंटिंगमध्ये कधी कधी मॉडिफिकेशन्स आवश्यक असतात. तिसरा इश्यू आपण म्हणतो की इतर फॅमिली मेंबर्स, अनेकदा पेरेंट्स कंप्लेंट करतात की याचे आजी आजोबा काका काकू याचा खूप लाड करतात ना म्हणून हा असा झाला. पण तो 15% मध्ये येतं. म्हणजे आजी आजोबांचा रोल, दुसऱ्या फॅमिली मेंबर्सचा रोल हा खूप छोटा आहे म्हणजे इन्फ्लुएन्स करायला. पेरेंट चाइल्ड बॉन्डिंग म्हणजे ज्याला पालक संवाद किंवा त्याचं बॉन्डिंग ज्याला म्हणतो, हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे मुलांच्या मानसिकतेमध्ये, त्यांच्या मानसिक स्वास्थ्याची वृद्धीसाठी पण, म्हणजे मानसिक रोग उत्पत्तीसाठी पण 85% म्हणेन मी, आणि मानसिक स्वास्थ्याच्या वृद्धीसाठी सुद्धा 85% रोल पेरेंट्सचाच असतो. बाकी मग अनेक फॅक्टर्स येतात ना, जसं शाळेचं वातावरण, टीव्ही किंवा मोबाईलचा यूज, किंवा बेसिकली सामाजिक व्यवस्था आजची, ही सगळी त्याच्यानंतर येते. पण मेन इज पेरेंटिंग. उल्लेख केला मोबाईलचा, तर आज हे बघितलं जातं की मोठे तर वापर करतातच मोबाईलचा, म्हणजे त्यांना काही काम असू शकतं, जसं काही कोविड नंतर ऑनलाईन मीटिंग्स आहे, स्कूलसुद्धा शाळासुद्धा या ऑनलाईन घेतल्या गेल्या. पण जसं मोठे त्यात काहीतरी काम करत आहेत, पण जे लहान मुलं आहेत त्यांना असं वाटतं की यांच्याजवळ मोबाईल आहे, तर त्यांनाही ते वेळ लागलेलं की मोबाईल बघू दे, आणि जेवताना त्यांना मोबाईल लागतं, किंवा थोडं जरी काही त्यांना करमत नाही आहे किंवा आता काय करायचं तर चला मोबाईल बघू, झोप येते आहे पण ते मोबाईल. तर याचे काय परिणाम होत आहेत त्यांच्या ओव्हरऑल मानसिकतेवर, आणि ते खरंच कसं टाळायला पाहिजे? करेक्ट, खूप मोठा इश्यू आहे हा आमच्याकडे, कारण आम्ही हे शिक्षण नाही घेतलेलं ड्युरिंग सायकॅट्रीच्या एज्युकेशनच्या, की त्यावेळेस मोबाईलच नव्हता. आणि सुरुवातीचाही कालखंड माझ्या प्रॅक्टिसचा असा गेला जेव्हा मोबाईल, टी व्ही जास्त करून टी व्हीवरच आमचं बोलणं व्हायचं,
त्यावेळेस. पण आता तुम्हाला याचं कारण सांगतो की का टी व्ही आवडतो. पहिली गोष्ट ही की सगळ्या मोठ्यांच्या हातामध्ये टी व्ही दिसला, मुलांची नैसर्गिक प्रवृत्ती असते की मोठ्यांचं अनुकरण करणे, आपण मोठे आहोत असं दाखवणे. म्हणून आई वडील जे करतात ते आपण करायला हवं आणि त्याच्यासाठी जिद्दही करतात ते करायसाठी, म्हणून सुद्धा आपण मोबाईलचा उपयोग मुलांमध्ये जास्त बघतो. दुसरा फॅक्टर जो आहे की मोबाईल हा स्क्रीन जो आहे ना, किंवा टी व्ही स्क्रीन किंवा मोबाईल स्क्रीन, लॅपटॉप स्क्रीन, आयपॅडचा स्क्रीन, या सगळ्या स्क्रीनमध्ये फास्ट मूव्हिंग व्हिज्युअल जे ग्राफिक्स आहेत हे मेंदूला एक विशेष पद्धतीने ॲडिक्ट बनवतात. मेंदूमध्ये काही रसायनं निघतात. त्यावेळेस मी हे 2002 मी सांगितलं होतं की जर 13 ते 14 मिनटं एक 8 ते 9 वर्षाचं बाळ कंटिन्युअस स्क्रीनिंग बघतं, स्क्रीनवर आहे, तर त्या मेंदूमध्ये जी अवस्था तयार होते ती एक ॲडिक्टसारखीच तयार होते. म्हणजे हे मेंदूतले निघणारे रसायनं हे मेंदूला अजून जास्त त्या टी व्ही स्क्रीनकडे आणि त्याचा टाईम किंवा मोबाईल स्क्रीनकडे प्रवृत्त करतात. आता हे 2 गोष्टी झाल्या. जसा एखादा ड्रग काम करतो, मग ते व्यसनासाठी कोणताही ड्रग असो, दारू असो, त्याचे विड्रॉल्स होतात, म्हणजे थांबला की त्रास होतो आणि त्याची मात्रा वाढून जाण्याची इच्छा होते. एक्झॅक्टली मुलांमध्ये पण मी टी व्ही स्क्रीनबद्दल, मोबाईल स्क्रीनबद्दल, लॅपटॉपच्या स्क्रीनबद्दल असंच ॲडिक्शन बघितलं आहे की त्यांना नाही मिळालं तर ते थैथई करतात, विद्रोह करतात, जेवत नाहीत, झोपत नाहीत आणि त्या चिडकेपणामुळे मग घरच्यांची मनस्थिती अजून बिघडते, घरचं वातावरण बिघडतं, अभ्यासापासून मनस्थिती दूर होते. म्हणजे बेसिकली त्यांना प्रवृत्तच करता येत नाही अभ्यासासाठी. तत्कालिक सुखाचा जो आनंद आहे ना या ड्रग्जमध्ये, तसाच हा ॲडिक्शनचा पण म्हणजे स्क्रीन ॲडिक्शनचा पण आहे. तत्कालिक सुख मिळत जातं आणि त्याच्यामुळे त्या गोष्टीकडे जास्त प्रवृत्त झालेल्या मुलाला मेहनत करण्यापासून त्रास होतो. कोणत्याही प्रकारचं काम सांगितलं, एखादा 9 वर्षाचं मूल किंवा मुलगी, तिला आईने म्हटलं अगं तुम्हाला मदत करते का, ती ओरडते आईवर, तुला दिसत नाही का की मी अभ्यास करते, आणि ती ॲक्च्युली अभ्यास नसतं करत, ती स्क्रीनवर काहीतरी बघत असते. तर हा इमिजिएट रिॲक्टिव्हिटी जी निघते थांबवल्यावर, हा बेसिकली त्यावेळेसची थ्रेट की मला हे मिळणार नाही तर मी विड्रॉलमध्ये, म्हणजे ऑटोमॅटिकली ब्रेनमध्ये हे चेंजेस येतात, ज्याच्यामुळे यांचा स्वभाव चिडका होतो, रडका होतो, डिमांडिंग होतो, अभ्यासापासून दूर जातो, अभ्यास करायला त्रास होतो, झोपेचं डिस्टर्बन्स झाल्यामुळे अजून जास्त शारीरिक त्रास, डोकंदुखीचे, डोळ्याचे त्रास होतात, हे सगळे त्रास याचे येतात. आणि सर जसं तुम्ही सांगितलं की एकदम ओव्हर रिॲक्ट करतात किंवा आईवर ओरडते ती मुलगी किंवा मुलगा आणि चिडचिड करतात, अभ्यासापासून लांब होतात, तर हे सगळं मानसिकतेवर जे आघात होत आहेत हे सांभाळण्याची जबाबदारी पालकांची त्यांनी कशी पार पाडावी, म्हणजे पालकांनी काय करायला हवं अशा वेळी? अगदी सगळ्यात पहिले तर जेव्हा आमच्याकडे पालक असे प्रॉब्लेम घेऊन येतात ना, ते इतके धांदरवलेले, घाबरलेले असतात की त्यांना वाटतं की आता काहीतरी वाईटच होणार आहे आमच्या आयुष्यात. पहिले आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही कॉन्फिडंट राहा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या इंटेन्शनमध्ये, नियतीत काही डिफेक्ट नाही आहे. तुम्ही आपल्या बाळांचं, पाल्यांचं नेहमी भविष्य चांगलं बनवण्यासाठी होतं, त्याच्यावर विश्वास ठेवायला हवा त्यांनी पहिल्याने. म्हणजे पहिले आपली एन्झायटी कमी करायची असते. कारण जर घरच्या वातावरणामध्ये पालकांची एन्झायटी, चिडचिड जास्त राहिली, भीती जास्त राहिली, तर ती ऑटोमॅटिकली ती कॉपी होते मुलांमध्ये आणि मग त्या प्रकारचं बिहेवियर सुरू होतं. अनेकदा मी बघितलं, म्हणजे एक कॉमन एक्झाम्पल सांगतो की जेव्हा आई वडील घाबरलेले असतात, मुलांना सुद्धा घाबरवतात किंवा ते घाबरतात आणि त्या घाबरटपणाचा मुलांमध्ये अतिरेक वेगळा होतो, प्रेझेंटेशन वेगळा होतो. भीती ही 2च प्रकारच्या गोष्टी करू शकते. पहिली हमला किंवा दुसरी पळवाट, म्हणजे भित्रा मनुष्य हे 2च, किंवा तिसरा मूर्छा येऊन पडेल वाघासमोर. तर जिथं पळता येत नाही तिथे हमला करायचा असतो. म्हणून मुलं जेव्हा विद्रोही होतात, चिडके होतात, तर त्यांच्यामध्ये ही नैराश्य आणि भीतीची भावना असते, म्हणून त्या प्रकारचं रिव्होल्ट करत असतात. पेरेंट्सला पहिले ही गोष्ट समजवतो की तुम्ही घरामध्ये हा रिव्होल्ट बंद करा, एकमेकांचा संवाद साधा. दुसरी गोष्ट, मुलांसमोर याचा उपयोग करू नका. फार महत्त्वाचं आहे की पेरेंट्स जर आपला वेळ मुलांसोबतचा जर मोबाईलमध्ये टाकतील तर डेफिनेटली त्याचं कल्चर सेट होईल. त्या प्रकारची संस्कृती तुमच्या घरात बनेल की सगळेजण मोठे मोबाईलच बघतात. तिसरी गोष्ट, जर आपण मुलांसोबत मोबाईलवरती अभ्यास करतोय तर त्यांच्यासोबत बसून अजून प्रश्न उत्तरांमध्ये चालू व्हायला हवं. म्हणजे आपण स्वतः इन्क्विजिटिव्ह, जिज्ञासू दिसायला हवं की अरे हे कसं ऑपरेट होतं, याच्यानंतर काय होईल, आपण हे जर क्लिक केलं तर काय होईल, याच्यामध्ये अजून एखादा प्रश्न विचारणं, माझ्यासाठी काही अजून शिकवून देणं.
आईनी आणि वडिलांनी जर मुलांना त्याच्यामध्ये जिज्ञासा तयार करण्याची प्रवृत्ती, रादर दॅन नुसतं बघत बसणे आणि रिसीव्ह करणे, यापेक्षा आपल्या बुद्धीची जिज्ञासा नावाचा जो कंपोनेंट आहे, इन्क्विजिटिव्हनेस, तो जर वापरला तर मुलांमध्ये याचे परिणाम थांबवतात. म्हणजे पॅरेंट्सनी त्यांच्यात इन्व्हॉल्व्ह व्हायचं, त्यांना वेळ द्यायचा, क्वालिटी टाइम द्यायचा, त्यांच्या समोर असं इन्व्हॉल्व दिसायचं नाही मोबाईलमध्ये, कितीही महत्वाचं असेल तर. आणि सोबत बसून जर लॅपटॉप मोबाईल वापरताय तर जिज्ञासाचा कंपोनेंट घ्या. बरं, ही चर्चा आपण अशी सुरू ठेवूया सर, पण त्यापूर्वी घेऊया विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, भेटूया विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे. डॉक्टर शैलेश पानगावकर आपल्या सोबत आहेत आणि आपण बोलत आहोत मानसिक आरोग्य काळाची गरज या विषयावर. सर, आपण सांगत होतात की आईवडिलांनी मुलांकडे कशा प्रकारे लक्ष द्यायला हवं किंवा मोबाईलचं जे आहे व्यसन त्याकडे पण कसं त्यांनी इन्व्हॉल्व्ह व्हायला हवं. तर काही घरांमध्ये ना असं बघितलं जातं की आईवडिलांचं आपसातच नातं हे व्यवस्थित नाही आहे, त्यांचं आपसात पटत नाही आहे किंवा वाद होत आहेत, तर याचा काय परिणाम होतो मुलांच्या मानसिकतेवर? अगदी आपण याला अजून थोडं विस्तृत घेऊ की आईवडील हे का महत्त्वाचे आहेत बाळासाठी. कारण ते नुसते पालक म्हणून नुसतं मुलांच्या सुरक्षेसाठी, त्यांना आवश्यकता त्यांची पूर्ण करून देण्यासाठी नाही आहे. इनफॅक्ट इमोशनल, भावनिक गरजा त्याची डेव्हलपमेंट करण्यासाठी खूप मोठा घटक पालक म्हणून आहे, ज्याला आपण डेटाबेस म्हणतो, अनुभव म्हणतो. म्हणजे आपला हा मेंदू जो वयस्क असतो आणि एक वडिला आणि आईच्या भूमिकेत असतो, हा नैसर्गिक पद्धतीने ती जी माहिती त्याच्याजवळ अनुभवाने आलेली आहे ती ट्रान्समिट करत असतो किंवा त्याला देत असतो. तर पालकांना एक फार महत्त्वाचं मी सांगतो की जसं आपण आपल्या मुलांना सहज रीतीने स्वीकारतो, त्यांना सहज रीतीने आपण त्यांना डिसिप्लिन करतो किंवा अनुशासित करतो, त्यांना सुरक्षा देतो, हे पालक तत्व आहे. हा पालक तत्वाचे हे गुण आहे की आपल्या पाल्याचं सुरक्षा करणे, त्याच्या वेळोवेळी होणाऱ्या विकासाबद्दल अपेक्षा ठेवणे, त्याच्यानंतर त्याला लागणारी गरजा आपल्या विशेष भूमिकेमध्ये करणे, रेसिप्रोकल रोल म्हणतात त्याला. या अशा 7-8 मुद्द्यांवरती आपला पालक तत्व आहे. पण त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचं तत्व आहे मरायटल हार्मोनी. आणि म्हणून आम्ही ह्या जगाला मुलांच्या लेवलला 2 भागांमध्ये डिवाइड करतो, एक सिंगल पेरेंट चाइल्ड आणि एक कपलचे मुलं. तर इनफॅक्ट असं व्हायला हवं होतं की संयुक्त आणि विभक्त परिवाराच्या मुलांना वेगळं स्टडी केलं गेलं, पण असं नाही आहे. सिंगल पेरेंट चाइल्डला वेगळं स्टडी केलं जातं. आणि म्हणून असं म्हणतात की ज्या परिवारामध्ये आई वडील सोबत आहेत, त्या मुलाचे दोन्ही आई वडील त्याच्यासोबत राहतात आहे, त्यांना आपसी संवाद किंवा त्यांचं बॉन्डिंग किंवा त्यांचं एकमत होणं हे फार महत्त्वाचं आहे. व्यक्ती म्हणून त्यांच्यामध्ये मतभेद असू शकतात, ॲज अ पर्सन, हजबंड वाईफ म्हणून सुद्धा मतभेद असू शकतात, पण जेव्हा ते पालकाच्या भूमिकेत उतरतात आई वडील म्हणून, त्यांचे मतभेद मिटायला हवेत. एखाद्या गोष्टीबद्दल, मुलाबद्दल निर्णय घ्यायचा असेल तर एकमत व्हायला हवं. म्हणून पालकांचं मतभेदाचे परिणाम जेव्हा ते मुलासमोर दिसतात, ते मग कोणत्याही लेवलचे असो, वाचाच्या म्हणजे बोलण्याच्या लेवलला असो किंवा फिजिकल लेवलला असो, त्याचा परिणाम 8 वर्षाच्या 9 वर्षाच्या मुलापर्यंत पडणारच. त्यांना भावनिक आघात होतील, त्यांच्या भावनिक गरजा वेगळ्या एक्सप्रेस होतील, असुरक्षिततेची भावना त्यांच्या मनामध्ये तयार होईल, भविष्याबद्दलची आशंका तयार होईल आणि त्यामुळे मग त्यांची एकाग्रता, त्यांची स्थिरता ही सुद्धा डिस्टर्ब होते. आणि मग बरेचदा पेरेंट्स आम्हाला त्यांच्या अभ्यासाचा डाऊनफॉल झाला म्हणून घेऊन येतात. टीचर्सनी म्हटलं मागच्या वर्षी हा खूप चांगले मार्क्स घेत होता, आता हा मार्क्स कमी का येतोय, याचं लक्ष वर्गात का नाही लागत आहे, हा मध्येच उठून काहीतरी वात्रट प्रश्न का विचारतोय किंवा उठून उठून बाथरूमला का जातोय. याच्याबद्दल टीचरनी जेव्हा कंप्लेंट केली तेव्हा पालकांनी मुलाला आमच्याकडे आणलं आणि मग आम्हाला त्याच्या असेसमेंट नंतर हे कळलं की आईवडिलांचंच पटत नाही आहेत, ते रोज रात्री भांडतात आहे. दोघांच्या अपेक्षा कुठेतरी एक्सप्रेस होताना तो आक्रमक रूप येतोय आणि ते मुलांसमोर होत आहे. त्यामुळे त्या मुलांमध्ये हे चेंजेस येतात. तर असुरक्षित मन मुलांचं स्पेसिफिकली इतर परफॉर्मन्समध्ये दिसेल. ते शब्दात नाही म्हणू शकणार की मी असुरक्षित फील होतोय, ते म्हणतील की म्हणजे त्यांचं प्रदर्शन बाकी याच्यामध्ये परफॉर्मन्समध्ये कमी होईल, बेसिकली अभ्यासाच्या परफॉर्मन्समध्ये कमी होईल. बरं. आणि सर, आपण जसं उल्लेख केला की स्कूलमध्ये, शाळेमध्ये टीचर सांगतील की हा असा वागतोय किंवा असं बोलत आहे, तर
जास्त, आणि हे पण बघितलं की जास्तीत जास्त वेळ मुलं एकदा शाळेत जायला लागली की जास्त वेळ ते शाळेत असतात, तिथले जे टीचर्स आहे, शिक्षक आहे किंवा इतर मुलांसोबत असतात. तर शाळेची काय भूमिका असते की मुलांची मानसिकता ही चांगली घडावी, किंवा काय परिणाम ही शाळा करत असते त्यांच्या मानसिकतेवर? अगदी बरोबर आहे की कारण शाळा हे दुसरं घर असतं बाळाचं. आणि तुम्हाला सांगतो की जन्माच्या वेळेस प्रकृतीने आपल्याला 2 नैसर्गिक डिफेन्स मेकॅनिझम म्हणजे सुरक्षा कवच दिलेले आहेत. एक सेपरेशन एन्झायटी, एक स्ट्रेंजर एन्झायटी जन्म आलेल्या बाळाला असते. या 2 एन्झायटीजला कव्हर करतो तो 3-4 वर्षामध्ये, आणि मग शाळा सुरू झाली की त्याला तो रिप्रेझेंट करतो. म्हणजे घरातल्या सगळ्या कॅरेक्टर्सला 3 ते 4 वर्षाचं बाळ हे आपल्या टीचर्स आणि जे कंट्रोलिंग म्हणजे जे काही नॉन टीचिंग स्टाफ असतो शाळेचा, प्ले स्कूलचा किंवा नर्सरीचा, किंडर गार्डनचा, याच्यामध्ये जितकं पण ते वातावरणामध्ये मोठे लोक आहेत ते त्याचा परिवार म्हणून रिप्रेझेंट होत असतात. आणि सपोज शाळा जर इन्क्लुझिव्ह नसेल, म्हणजे असं असेल की फक्त मुलांनी चांगले मार्क्स आणले पाहिजे या फोकसवर चालणारी जर शाळा असेल तर ते मुलांमध्ये स्पर्धाच्या जागेवरती रोग तयार करू शकतात. आणि तो रोग विद्रोहाचा असू शकतो, डिप्रेशनचा असू शकतो, एन्झायटीमध्ये भयंकर मुलं एकटे पडतात, पिअर ग्रुपपासून आपल्या मित्रवृंदांपासून दूर होतात आणि अभ्यासापासून सुद्धा दूर होतात. आणि म्हणून या रोगांचं मग नंतर म्हटलं गेलेलं आहे रिसर्चनी की ज्यांना प्री ॲडॉलसंट एज म्हणजे 8 ते 10-11 वर्षापर्यंत शाळेचं टेन्शन, परिवाराचं टेन्शन ज्यांना असतं, ज्या मुलांना अतिशय भीतीचा रोग तयार होतो, नैराश्याचा रोग तयार होतो, हे वयस्क अवस्थेमध्ये पण त्रासदायक होतो. म्हणजे हा कुठेतरी पुढे जाऊन सुद्धा होणार आहे. म्हणून या पिरियडमध्ये शाळेची भूमिका विशेष आहे. आपण असं म्हणू की जसं आपण इम्युनायझेशन प्रोग्राम करतो, मुलांना नैराश्यापासनं, आत्महत्येपासनं, ड्रग ॲडिक्शनपासनं वाचवायसाठी शालेय शिक्षणाचं वातावरण म्हणजे टीचर्सचा अप्रोच हा एक इम्युनायझेशन लस टोचणीसारखा असतो की जर शाळेमध्ये मुलांना उन्मुक्त वातावरण मिळालं, डिस्क्रिमिनेट म्हणजे त्यांना वेगळं नाही काढलं गेलं, छोट्या छोट्या परफॉर्मन्सला त्यांना कम्पेअर नाही केलं गेलं की दुसऱ्यांसोबत. आणि काही मुलं असतात 8% मुलांमध्ये अभ्यासाची आवड कमी होते किंवा त्यांना शैक्षणिक अक्षमता असते, त्या मुलांना एकाग्रताची कमतरता असते. या मुलांना मिसळून घेण्याचं शाळा हवी. म्हणजे दे शुड बी युनायटेड. त्यांना डिस्क्रिमिनेट नाही केलं पाहिजे, त्यांना काही वेगळं नाही काढलं पाहिजे. कारण स्पेसिफिकली या वयामध्ये जर त्यांच्या मनात हा न्यूनगंड तयार झाला ना की मी इतरांपेक्षा कमी आहे किंवा वेगळा आहे, तो न्यूनगंड त्यांना ॲडोलसंट एजमध्ये पौगंड अवस्थेमध्ये त्रास देणार आहे आणि ते विद्रोही होणार आहे. त्या प्रकारे उच्छृंखल होतात मुलं या वयामध्ये, काहीतरी वात्रट बोलून टाकतात टीचरला, समजून घेण्याची टेंडन्सी. म्हणून मी शाळांना नेहमी आव्हान देतो की सल्ला देतो की तुम्ही थेरपी सेंटर आहात पुढच्या प्रिव्हेन्शनसाठी. कोविडला थांबवायला आपण सगळे इम्युनाइज केलं, आपण कोवॅक्सिन घेतली, पण मुलांना नैराश्यापासून थांबवायला, ड्रग ॲडिक्शनपासून थांबवायला, पुढे इव्हन मी तर हेही म्हणतो की घटस्फोटांपासून थांबवायसाठी सुद्धा शाळा हे महत्त्वाचा रोल करत असते. म्हणजे मुळापासून आपण त्यांना तसं ते पॅम्पर किंवा एक काय म्हणतो ना मार्गदर्शन करायला हवं, लक्ष द्यायला हवं त्यांच्याकडे. शाळा शुड बी प्रोटेक्टिव्ह, दे शुड बी इन्क्लुझिव्ह, म्हणजे ते सुरक्षा देणारं, इन्क्लूड करणारं, आपल्यात घेणारं आणि समजून घेणारं. म्हणून पालकांचा टीचरसोबतचा संवाद हा फार महत्त्वाचा असतो. म्हणून कम्युनिकेशन विथ पेरेंट्स इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. बरं, ही चर्चा आपण अशी सुरू ठेवूया सर, पण आता सध्या वेळ झाली आहे एका विश्रांतीची. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, भेटूया विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे. डॉक्टर शैलेश पानगावकर आपल्या सोबत आहेत आणि आपण बोलत आहोत मानसिक आरोग्य काळाची गरज या विषयावर. सर, आपण आता लहान मुलांबद्दल म्हणजे 11 वर्ष वयपर्यंत बोललो, तर त्यापुढे म्हणजे 12 वर्षापासून 18 वर्षापर्यंत किंवा 26 वर्षापर्यंत कुठले असे मानसिक त्रास असे तुम्हाला आढळून आलेत? आत्ताच्या काळामध्ये जो परिवर्तन आहे मुलांमध्ये तो खूप वेगाचा परिवर्तन आहे. म्हणजे मी मागच्या 8 ते 10 वर्षामध्ये ॲडॉलसंट एज ज्याला आपण पौगंड अवस्था म्हणू, त्याच्यामध्ये पिअर ग्रुप प्रेशर म्हणजे आपल्या मित्रवृंदांपासून आलेलं प्रेशर, त्याच्यामुळे झालेलं डिप्रेशन, आत्महत्यांच्या विचाराचं मी कधी कल्पना नव्हती केली की 16 वर्षापर्यंत मुलांमध्ये कधी येईल,
त्याचे प्रमाण वाढलेले आहेत, ॲडिक्शन्सचे प्रमाण वाढलेले आहेत, अनेक प्रकारचे कॉन्जिनर मॉलिक्युल्स जसं MD वगैरे जे आहेत, या मादक पदार्थांचा व्यसनाधीन होणारं मन या वयामध्ये मला जास्त प्रमाणात दिसतं आहे. आत्महत्येचे प्रमाण वाढलेले आहेत. शाळेतनं ड्रॉपआउट होऊन जास्त टाईमपास करणारे मुलांची मात्रा वाढलेली आहे. म्हणजे मागच्या एका दशकामध्ये हा एक मोठा परिवर्तन आहे की मुलांच्या टेंडन्सीजमध्ये तत्काळ सुखाची धाव, म्हणजे लगेच मला आराम मिळायला हवा, या प्रकारची प्रवृत्ती वाढलेली आहे. म्हणजे ज्याला आपण पोस्टपोनमेंट ऑफ ग्रॅटिफिकेशन, मला आत्ताच्या सुखाला मोठ्या गोल्ससाठी, मोठ्या उद्देशांसाठी आत्ताचं सुख सोडायचं आहे, ही प्रवृत्ती कमी होताना दिसते. त्याचे हे सगळे परिणाम की आपण लगेच ड्रग्सकडे चाललो आहेत, फ्रेंड सर्कल्समध्ये चाललो आहेत, मला गर्लफ्रेंड नाही तर मी दुःखी आहे, किंवा मला बॉयफ्रेंड नाही म्हणून मी वाईट आहे, अशा टेंडन्सीजकडे चाललेले आहेत. त्याच्यानंतर टीचरला काय कळतं, आपल्याला जास्त कळतं, या प्रकारची वृत्ती डेव्हलप होते. अभ्यास हा मूर्खांचा खेळ आहे, टाईमपास हा हुशारांचा गेम आहे, अशा प्रकारचं मनोरंजन आणि मेहनत याच्यामधला फाटा वाढत चाललेला आहे. बेसिकली दॅट गॅप इज इन्क्रीजिंग. ज्याच्यामुळे असं समजवणं या मुलांना, म्हणजे आम्ही त्या 8% मुलांच्याबद्दल बोलतो आहे जे आमच्याकडे येतात. साधारणतः मुलं घरांमध्ये या ताणामध्ये आहेत की माझं करिअर सेट होईल की नाही. आता जोपर्यंत म्हणजे मागच्या 10-20 वर्ष आधीपर्यंत 10वी होईपर्यंत हा ठरवायची गरज नव्हती की आपल्याला काय करायचं आहे. मग 11वीमध्ये सब्जेक्ट चॉईसेस राहायचे. पण आता 8वी 9वी 7वीपासनं 6वीपासनं आपला फाउंडेशन कोर्सेस सुरू झालेले आहेत, मेडिकल एंट्रन्सचे आणि इंजिनिअरिंग एंट्रन्सचे. याचा प्रभाव पण पडतो आहे मुलांवर. ज्या वयामध्ये खेळण्याचं, बॉडी माइंड कोऑर्डिनेशनचे, फास्ट गेम्स, स्टॅमिना डेव्हलप करण्याचे, जेवणाचं, मित्रवृंदांमध्ये टाईमपास चांगला करण्याचा, म्हणजे चांगले गेम्स खेळण्याचा हा जो गेम होता, क्रिएटिव्ह एक्सप्रेशन्स, क्रिटिकल थिंकिंग, ज्याला आपण विश्लेषक बुद्धी डेव्हलप करण्याचं वय, त्याला आपण बेसिकली आता स्पर्धात्मक बनवून टाकलेलं आहे, तुलनात्मक बनवून टाकलेलं आहे. इतरांशी तुलना खूप होते. घरामध्ये सुद्धा त्याला मार्क्स येते, मार्क्स त्याचे मार्क्स, ती चांगली दिसते, तू चांगली नाही दिसत, तू असं करते, तो तसा करतो. 2 भावांमध्ये किंवा भाऊ बहिणींमध्ये कंपॅरिझन या वयामध्ये खूप क्रिटिकल होतं या मुलांवर. कारण पौगंड अवस्था, दर्शकांना मी विशेष सांगतोय की ही आयडेंटिटी एस्टॅब्लिशमेंटची एकमेव अवस्था आहे. याच्यानंतर एवढा फोर्स, बायोलॉजिकल फोर्स, ज्याला आपण जैविक शास्त्राप्रमाणे म्हटलेला फोर्स, किंवा मानसिक फोर्स किंवा सामाजिक फोर्स, एस्टॅब्लिशमेंटचा एवढा कधीच नाही येणार आहे. या गतिशील मेंदूला पौगंड अवस्थेमध्ये जर कंपॅरिझनचा आघात लागेल, तुलनात्मक वृत्तीने वागल्यामुळे त्यांच्यामध्ये न्यूनगंड तयार होईल, तर ती ही गती मिसडायरेक्ट होईल आणि ही होते. हा सगळ्यात मोठा चॅलेंज आहे. सगळ्यात मोठा चॅलेंज आहे म्हणजे आज समाजासाठी. आणि सर, आणखी एक चॅलेंज किंवा अशी समस्या आपण म्हणू ज्याला, जी बघायला मिळते, सुसायडल टेंडन्सी, म्हणजे आत्महत्या करणं हे सगळ्यात जास्त या वयोगटात बघितलं जातं. की जी आहे टीनेजर्स जे आहेत, तरुण लोक 26 वर्षाच्या पर्यंत किंवा 26च्या खाली, ते लोक लगेच सुसायडल टेंडन्सी होऊन जाते त्यांची, की आत्महत्या करायची. हे असं का बरं होतं त्यांच्यात हे बदल? आणि समजा असं लक्षात आलं की एखाद्या मुलाला असं होत आहे, तर पालकांनी म्हणा किंवा समाजाने काय काळजी घ्यायला हवी त्यांच्याप्रती? फार महत्त्वाचा मुद्दा तुम्ही म्हणा, आणि याच्यावर लांब चर्चा होऊ शकते. कारण हा एक विशेष मुद्दा मोठा आहे जगासाठी, सगळ्यांसाठीच आव्हान आहे. म्हणजे नॉट जस्ट पेरेंट्स बट ऑल स्टेक होल्डर्स, ज्याला आम्ही म्हणतो की सायकॅट्रिस्ट, सायकॉलॉजिस्ट, टीचर्स आणि सामाजिक कार्यकर्ता, जे काही सोशल वर्कर्स आहे, यांच्या सगळ्यांसाठी हा हेडेक आहे. की कारण आम्ही हा अभ्यासच केला नव्हता की 11व्या वर्षापर्यंत मुलाच्या मनामध्ये आत्महत्येचे विचार येऊ शकतात. मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये 4 मुलं असे बघितले ज्यांनी 8व्या आणि 9व्या वर्षामध्ये अटेम्प्ट केलेला आहे, जे माझ्यासाठी खूप मोठं आश्चर्य होतं. कारण मानसिक डेव्हलपमेंटच्या स्टेजमध्ये, विकासाच्या डेव्हलपमेंट म्हणजे विकासाच्या स्टेजमध्ये 11व्या वर्षापर्यंत अशी थिंकिंग प्रोसेस डेव्हलप नाही होत की मी आणि जग वेगळं वेगळं आहे. तर जेव्हा मी आणि जग वेगळं नाही आहे, ज्याला आम्ही ऑपरेशनल थिंकिंग प्रोसेस 11व्या वर्षी म्हणतो, तर हा विचार कसा येऊ शकतो की मी मेलो तो बरं. म्हणून अनेकदा पौगंड अवस्थेतली आत्महत्या ही इम्पल्सिव्ह असतात, म्हणजे ज्याला आपण वेगाला कंट्रोल न केल्यामुळे आलेले असतात, रागामध्ये असतात. याच्यात एक अजून परिवर्तन आहे.
आम्ही असं म्हणायचो की मुलींच्या आत्महत्यांचे प्रयत्न जास्त आणि पूर्ण केलेल्या आत्महत्या मुलांच्या जास्त. आजपासून 15 वर्ष आधीपर्यंत आम्ही असं म्हणायचो की मुली आत्महत्या का करतात, कारण त्यांना ध्यान म्हणजे आकर्षित करून घ्यायचं असतं, आपल्या मनासारखं करून घ्यायचं असतं. मनाच्या वेदना एक्सप्रेस करायसाठी आत्महत्याचा प्रयत्न करून दाखवतात. छोटंसं कुठेतरी कापतात किंवा एखादी 2 गोळी घेतात आणि असं दाखवतात की मला मरून जायचं आहे, पण मरायचं नसतं. याला पॅरासुसाईड म्हणतात. बरेचदा आत्महत्याच्या धमक्या म्हणतो आपण. ते मुली धमक्या जास्त द्यायच्या असं आम्हाला समज होता की मुली आत्महत्या करणार नाहीत. पण मागच्या 15 वर्षामध्ये 16 ते 21 वर्षाच्या वयोगटात मुलींच्या आत्महत्या मुलांपेक्षा जास्त झालेल्या आहेत. आणि याचं कारण असं ओळखलं जातं की मुलींमध्ये इंडिपेंडेंट होण्याची, आपल्या अस्तित्वाला स्थापित करायची, नाव व्यवस्थित करून घेण्याची जी बेसिकली गती आलेली आहे, त्या गतीला कुठेतरी समाज असा हँडल नाही करू शकत आहे. म्हणजे परिवाराकडनं बंधनं आहेत, अपेक्षा आहेत आणि बेसिकली मुलींच्या अपेक्षा पीअर ग्रुपमध्ये, आपल्या मित्रवृंदांमध्ये ज्या प्रकारचं आयडेंटिटी हवी त्याच्यासाठी आहे. म्हणून ह्या द्वंद्वात फसलेलं मन, म्हणजे सगळ्यात मोठा कॉज सांगितलं आहे कॉन्फ्लिक्ट, द्वंद्व, वैचारिक द्वंद्व, भावनिक द्वंद्व या मुलींमध्ये जास्त सुरू झालेला आहे. ज्याच्यामुळे त्या द्वंद्वाच्या वेदनांनी एस्केप करायला, पळवाट काढायला कधी कधी आत्महत्या करतात. दुःख होतंच, कोणत्या ना कोणत्या कारणाने आपल्याला आघात पोचतात. मार्क्स कमी आलेत, कुठेतरी नोकरी लागली नाही, किंवा आपण इतरांपेक्षा कमी पडलो, किंवा आपला बॉयफ्रेंड आपल्याला धोका देऊन गेला. हे मुलींमध्ये जास्त प्रमाणामध्ये या लेवलला पोचवत आहे. कुठेतरी त्या सदम्याला, त्या झटक्याला सहन करण्यासाठी जो पार्श्व, म्हणजे त्याच्या ज्या बॅकग्राऊंडमध्ये जी ताकद हवी, ती ताकद या मुलींमध्ये कुठेतरी कमी देतोय आपण. तर पेरेंट्सना आम्ही समजवतो, सगळ्यात पहिले आत्महत्येचे विचार समजून घेण्यासाठी खूप मोठं संयम लागतो पेरेंट्समध्ये, तो हवा. सगळ्यात पहिले संयमी बना, थोडंसं पेशन्स डेव्हलप करा, ऐकून घ्या मुलांना. 13 वर्ष ते 21 वर्षापर्यंत मुलांसाठी आपले गिअर बदलावे लागतात. पहिले तुम्ही पालक होते, तुम्ही त्यांची सुरक्षा देणारे होते, त्यांच्या सोयी करून देणारे होते. यू आर लाईक गार्जियन, म्हणजे केअरटेकर्स. आता तुम्ही त्याचे मित्र व्हा, ऐका. दुःख ऐकण्यासाठी एक विशेष संयम लागतो, तो संयम डेव्हलप करायला हवा पेरेंट्समध्ये. मला आत्ता बोलू नका. आणि अनेकदा मुलं आमच्याकडे येऊन सांगतात, आमच्या आईवडिलांना जेव्हा मला सांगायचं तेव्हा वेळ नव्हता. मी विचारतो, अगं बाई तू असं का केलं का, तुझ्याजवळ एवढं सगळं आहे, तू इतकी हुशार मुलगी आहे, तू का खाल्ल्या या गोळ्या, त्यावेळेस तुला काय झालं होतं. तर ती सांगते की त्यावेळेस मला समजून घेणारं कोणीच नव्हतं, नाही तर मी हे केलं नसतं. म्हणजे वाचली ती, त्यानंतर हे सांगते. तर देअर इज सो मेनी केसेस ना जिथे असं होऊ शकत होतं. तर आई वडिलांना मी नेहमी सांगतो की एक पौगंड अवस्थेपासून घेऊन ते 21 वर्षापर्यंत मुलं जेव्हा तुमचा वेळ मागतात ना, तर तेव्हा सगळं सोडून तो वेळ काढा. लिव्ह एव्हरीथिंग अपार्ट. तुमची नोकरी जाईल चालेल, पण मुलांकडे त्यांच्या गरजांचं ओळख करून घेण्यासाठी तुम्हाला संयम हवा. त्यावेळेस ऐकण्याची वृत्ती हवी. रिॲक्ट करू नका, इम्प्रेशन्स बनवू नका. काय म्हणतात पेरेंट्स, म्हणतात हे असंच म्हणत राहतो, हा याची जिद्द करण्यासाठी हा बहाणा आहे. नका. डोंट गिव्ह दिस काइंड ऑफ एन अप्रोच. त्यांना इक्वल समजा, रिस्पेक्ट द्या, टीम बनवा आपली, घरातल्या कामांमध्ये त्यांचा सहयोग घ्या. पेरेंट्सला सांगतो मी, तुम्ही घरी काही वस्तू आणता तर सल्ला घेता का मुलाचा, त्याचा उपाय विचारता का, कधी काही प्रॉब्लेम असेल तर विचारा ना. म्हणजे तो बाहेरचे रस्ते नाही उघडणार त्याच्यासाठी, तुमच्याचकडे तो येईल तुझे प्रॉब्लेम सांगायला. म्हणजे घरात समजा आई वडील मित्र बनले तर मुलांना बाहेर जाऊन दुसरे मित्र शोधायची ही गरज पडायला नाही, दुसरे उपाय शोधायचे प्रयत्न, म्हणजे त्याचे गरज पडणार नाही. ड्रग्सकडे जायची टेंडन्सी कमी होईल. आत्महत्येचे विचार आहेत, आईजवळ येऊन रडतील. आईचा सपोर्ट मिळाला, वडिलांचा सपोर्ट मिळाला तर त्याला रिझॉल्व्ह करता येतं. म्हणजे सगळ्यात जास्त हे आईवडिलांवरच डिपेंड करतं. ही चर्चा आपण अशी सुरू ठेवूया सर, पण त्यापूर्वी घेऊया विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, भेटूया विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे. डॉक्टर शैलेश पानगावकर आपल्यासोबत आहेत आणि आपण बोलत आहोत मानसिक आरोग्य, काळाची गरज या विषयावर. सर, आपण आता जे बोललो लहान मुलांबद्दल आणि आईवडिलांबद्दल, त्या पुढे थोडं जाऊया. म्हणजे 26 वर्षापासनं अगदी 60 वर्ष वयापर्यंत
जिथे शारीरिक बदल तर होते, पण मला वाटतं मानसिकता पण ही फार बदलत असते, जबाबदाऱ्या वाढतात. तर या वयोगटात तुम्हाला असं काय वेगळं जाणवलं लोकांमध्ये? भूमिकांचा खेळ आहे बेसिकली. रोल, खूप रोल बदलणारं वय आहे. आत्तापर्यंत आपण विद्यार्थी होतो, स्पर्धात्मक होतो, प्रतियोगितामध्ये म्हणजे स्पर्धात्मक वृत्तीमध्ये होतो. कॉम्पिटिटिव्ह वर्ल्डमधनं आपण एखाद्या जॉबकडे चाललो होतो. रिलेशनशिप्स डेव्हलप होत होते, पण असे डिफाईन्ड नव्हते. म्हणजे असं त्याची परिभाषा नव्हती की हा माझा आयुष्यभराचा मित्र आहे, पण तो त्यावेळेचा जीवलग होता. ही मुलगी माझी लाईफ पार्टनर बनणार आहे असं टेम्पररीली वाटतं, पण ते काही ब्रेक होतात. तर क्वार्टर लाईफ क्रायसिस जो आहे हा टर्निंग पॉईंट आहे. म्हणजे ज्याला आम्ही 1/4, 1/4 जो 1/4 भाग आहे लाईफचा, तो टर्निंग पॉईंट असतो. कसा टर्निंग पॉईंट आहे? वैयक्तिक इच्छा आकांक्षांपासून भूमिकेमध्ये उतरण्याचा. आणि म्हणून लग्न किंवा जॉबच्या भूमिका, एखाद्याला मॅनेजरची पोस्ट मिळते, एखाद्याला अजून काही पोस्ट मिळते, एखादा टीचर बनतो, ते या भूमिका करू लागतो. तो या भूमिका निभवताना त्याचे वेगळे लर्निंग किंवा आव्हानं येत असतात त्याच्यासमोर. त्याला तो हाताळत असतो, ती हाताळत असते. स्पेशली मुलींचे जेव्हा लग्न होऊन तिला जॉब असेल तर जॉबसोबत तिला घर सांभाळणं, सासू सासऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करणं, नवऱ्यासोबत एकजूट होणं, शेअरिंग करणं आणि पुढच्या भविष्याची प्लॅनिंग करणं, हे सगळं सुरू होतं. म्हणून हा फार महत्त्वाचा पिरियड आहे बिटवीन 24 to 32. या पिरियडमध्ये सेटलमेंट जे होईल ते सेटलमेंट पुढच्या सगळ्या आयुष्याचा सुखाचा पाया बनेल. म्हणून मी नेहमी या युगाला या वयोगटाला सांगत असतो की तुम्ही स्वतःचं निरीक्षण जास्त करा. इंट्रोस्पेक्शनचा एज आहे, जे करायला मिळत नाही या वयात. धकाधकीचं जीवन आहे, खूप फास्ट चालणारं आहे. जॉब मिळाली, पगार चांगला असतो, सॅटर्डे संडे क्लब लाईफ असते, नाईट लाईफ असते, खूप मित्रमैत्रिणी असतात. त्याच्यातला बेसिकली अजून वेगळे वेगळे इश्यूज डेव्हलप होतात. मागच्या 2-3 वर्षापासून कोणाला काही मादक पदार्थांची व्यसने लागलेली असतात, त्याचे परिणाम असतात. म्हणून थोडासा पॉज मनुष्यानी आपल्या 26, 27, 28व्या वर्षी घेतला पाहिजे. विचार केला पाहिजे की मला आता इथनं काय करायचं आहे. कारण इथे जर तो थांबला नाही तर ही घसरगुंडी अजून स्टीप आहे पुढची. ती भूमिकेंसोबत अजून रोल होईल खालती. आणि इथे त्याच्या मनामध्ये आपल्या रिलेशनशिप्स बनल्यापासून घेऊन तर जबाबदाऱ्या, फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटीज सुरू होतात. यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एन्झायटी खूप कॉमनली दिसते. तुम्ही जर बघाल ना तर 27 वर्ष ते 33-35 वर्षापर्यंत पॅनिक अटॅक घेऊन धडधड 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 होते, पोटात गोळा येतोय, हाताला थरकाप वाटतोय, एकटं जायचं, ट्रॅव्हल करायची इच्छा होत नाही आहे, काहीतरी असं होईल आपल्याला, अरे बापरे हार्ट अटॅक येईल का, याला पॅनिक अटॅक्स म्हणतात. हा एन्झायटीचा खूप कॉमन एपिसोड होतो. लोकांना बंद जागेची भीती वाटू लागते. आता लोक असं म्हणतात मला की असं का झालं, तर मी सिंपल सांगतो की तुम्ही जितकं कमी वर्तमानामध्ये राहाल किंवा जितकं तुम्ही भविष्य आणि भूतकाळामध्ये जाल, तुमच्या मेंदूच्या रसायनांचा खर्च जास्त होणार. तुमची एन्झायटी त्याच्याचमुळे वाढते. ज्या रसायनाची कमतरता झाली त्याचे हे परिणाम आहेत. जसं आपल्या शरीरामध्ये विटॅमिन्स कमी झाल्यावर आपल्याला डायजेशनचे प्रॉब्लेम होतात, तसंच एन्झायटी नावाच्या भावनेला कंट्रोल करण्यासाठी जे प्रकृतीने आपल्याला वाघापासून वाचवायला दिलेलं आहे, त्याला थांबवण्यासाठी आपल्याला जे रसायनं लागतात, म्हणजे वर्तमानामध्ये राहण्याचे व्यायाम कमी होतात आहे. आपण हा वर्तमानात राहण्याचा अभ्यास करायला हवा. भविष्य आणि भूतकाळ फक्त अनुभव आणि अनुमान, अनुभव म्हणजे पास्ट, अनुमान म्हणजे पुढचं, या व्यायामासाठी लावायला हवा की अनुभव घेऊ, अनुमानाचा व्यायाम करू, वर्तमानात अप्लाय करू. आज मी काय करू शकतो बेस्ट, या भूमिकेमध्ये मी सगळ्यात चांगला कसा राहू शकतो, त्याच्या परिणामांची चिंता नाही करायची की मी एवढं सगळं चांगलं करते तरी माझी सासू माझ्या मागे लागते. हा विचार नाही आला. अरे तिचं काम आहे ते बोलणं, आपल्याला आपलं काम चांगलं केल्याचा विश्वास आहे. म्हणून अनेकदा मी मुलींना समजवतो की तुम्ही आपला स्वाभिमान नका गमवू. म्हणजे डोंट लूज युअर सेल्फ रिस्पेक्ट. की कोणी तुम्हाला म्हणते की तुला चहा बनवता नाही येत, तर मी शिकेन हे म्हणायचं, पण आपल्याला येतो हे पण विश्वास ठेवायचा. अदरवाईज जर त्याला आपण अपमान समजून घेतला तर हळूहळू तो न्यूनगंडात तयार होणार आणि मग घरामध्ये आपल्याला राहण्याची इच्छा राहणार नाही. सफोकेटिंग फील होईल, छातीत धडधड होईल, कोणी मोठं दिसलं घरामध्ये तर असं भीती वाटल्यासारखं फोबिया निर्माण होईल आणि कंप्लेंट करू शकत नाही कारण आपलेच लोक आहेत. तर
तर या मुलींना मी नेहमी सांगतो की जेव्हा तुम्ही जॉब आणि होम दोन्ही फ्रंटवरती महत्त्वाचे आहात, तर आपल्या मनामध्ये नेहमी पार्टिशन्स ठेवा भूमिकांच्या. वर्तमानात राहण्याचा अभ्यास करा, शरीराकडे लक्ष द्या, 10 तास स्वतःसाठी विशेष काढा, 7 तासाची झोप कॉम्प्रोमाइज होऊ देऊ नका, जेवण वेळेवर करा, 1 तास ब्रेकफास्ट लंच डिनर मिळून द्या, 1 तासाचा व्यायाम द्या, 1 तासाची स्वच्छता, 10 तास वेगळे काढा, 14 तास तुम्ही जगासाठी जगा, पैशासाठी जगा. आणि सर जसं स्त्रियांचं असं होतं की नवविवाहित जोडपे म्हणजे नुकतंच लग्न झाल्यावर काय त्यांना मानसिकता अशी असते की त्यांना ॲडजस्ट करायला त्रास होतो, अशा वेळी त्यांनी काय करायला हवं स्त्रियांनी स्पेशली? अगदी इथेच मी सांगितलं की त्यांना जर हे लग्न त्यांच्या इच्छेने झालेलं आहे, म्हणजे बेसिकली त्यांनी स्वीकारलेलं आहे. मनुष्याचा, मी सगळ्यांना सांगतोच, मनुष्याचा जन्म हा इतर जनावरांपेक्षा वेगळा आहे. का? कारण आपण बुद्धिप्रधान आहोत, आपले विचार महत्त्वाचे आहेत, विचारांना कायम महत्त्व देणे हा पहिला रूल आहे. तर कसं देऊ आपण? जेव्हा परिस्थिती जशी आहे त्याला स्वीकारू आणि भूमिका जी करायची समर्पण करू. स्वीकृती आणि समर्पण, बस या 2 गोष्टी आहेत. त्यांना काय वाटतं की आपण उगाच यांच्यासमोर समर्पण केलं तर आपण कमजोर दिसू. मी म्हणतो लोकांसमोर समर्पण करायची गरज नाही, भूमिकेत 100% समर्पित राहा. जसं तुम्ही अभ्यास करताना विद्यार्थ्याच्या भूमिकेत समर्पित राहिले, तुम्ही ती भूमिका चांगली केली, तशीच सुनेची, पत्नीची आणि होणार, आता सपोज प्रेग्नंट आहे ती, तर आईची भूमिका मी चांगली करणार आहे. या भूमिकेचं महत्त्व द्या. व्यक्ती म्हणून तुम्ही जर विचार कराल नवीन घरामध्ये, नवीन आव्हानामध्ये, तर त्रास होईल. व्यक्तीला अशी प्रकृतीने एकही डिफेन्स मेकॅनिझम दिलेलं नाही आहे, जसं सगळ्या जनावरांना दिलेलं आहे. एखाद्या गाईला राग आला ना, शिंग दाखवेल. सापाला आपण का घाबरतो? कारण त्याला विषाचे दात आहेत. मनुष्यांच्या भावना एक्सप्रेस करायसाठी कोणताही यंत्र नाही दिलेलं आहे की समोरच्याला त्याची भीती वाटून तो दूर होईल. तर म्हणून मी म्हणतो की तुमची सासू तुमचा चेहरा पाहून घाबरणार नाही आहे, किंवा तुमचा नवरा तुमचा चेहरा हालत बघून नम्र होणार नाही आहे. तुम्ही आपल्या भूमिका दाखवाल तरच ते नम्र होणार आहेत. आपल्या भूमिकेमध्ये परफेक्ट राहा. बरं. आणि सर जसं एखादी स्त्री आहे तिच्या मानसिकतेवर काही परिणाम झाले, जसं स्ट्रेस आहे, डिप्रेशन, अँझायटी, आणि असं होतं की ती जोडीदाराला सांगत नाही आहे किंवा ती एक्सप्रेस करत नाही, तर अशा वेळी त्या जोडीदाराची किंवा घरच्यांची, समाजाची पण काय भूमिका असायला हवी तिच्याप्रती? अगदी महत्त्वाचं आहे की एखाद्या मुलीमध्ये जर त्याला एकटापणा दिसतोय, एकटेपणा दिसतोय, ती एकटी एकटी राहते किंवा ती लक्ष नाही देते, तर डेफिनेटली तिच्या मनावरती काहीतरी परिणाम झालेला आहे. अनेकदा असे रोग, स्किझोफ्रेनियासारखे, हे आधी असतात, ते लपवले जातात. तर मी मुलींच्या आईवडिलांना, मुलांच्या आईवडिलांना नेहमी सांगतो की तुम्ही तुमच्या मुलाचे, मुलीचे रोग लपवू नका, सांगा. जो परिवार स्वीकार करेल त्या परिवारामध्ये हिचं लग्न करा, याचं लग्न करा. कधी कधी हे नाही सांगितले जात, म्हणून तीव्र रूपाचे जे रोग आहेत ते लग्नानंतर गोळ्या बंद झाल्यामुळे फ्लेअर होतात आणि मग ते सामाजिक आणि बेसिकली लॉफुली ते रॉंग होतं. म्हणजे बेसिकली ते सामाजिक तो प्रॉब्लेम बनतोच, कायद्याचाही गुन्हा बनतो. तर ते होऊ देऊ नका. म्हणून सपोज एखादी मुलगी खूप चांगली असेल आणि तिला काही रोग नसेल, किंवा एखादा मुलगा चांगला असेल तर काही रोग नसेल, आणि लग्नानंतर त्याच्यात जे चेंजेस येतात आहेत, तर घरच्यांनी समजून घ्यायला हवं. अनेकदा मी हे सांगतो की काही मुलींना आपल्या मैत्रिणींसोबत, कॉलेजच्या मैत्रिणींसोबत शेअर करतात या गोष्टी. तर मी हे रिक्वेस्ट करेन की त्या मैत्रिणींनीसुद्धा इनडायरेक्टली त्या नवऱ्याला तिच्या किंवा घरच्या कोणत्या मेंबर्सला हे इनडायरेक्टली कळवायला हवं की ती दुःखी आहे आणि दुःखाचं हे कारण आहे. समवणी हॅज टू कम्युनिकेट. बरेचदा हा रोल आम्ही करतो, म्हणजे आमच्या समोर येऊन ती मुलगी एकट्यात आम्हाला आपले दुःख सांगते, तर तिच्या परिवाराला आम्ही कम्युनिकेट करतो की तिला हा त्रास आहे, या पद्धतीने म्हणजे तिने स्वतः किंवा कोणाच्या थ्रू, कोणाच्या माध्यमातून घरच्यांना कळवायला हवं आणि घरच्यांनी आधार द्यायला हवा. ही चर्चा आपण अशी सुरू ठेवूया सर. त्यापूर्वी घेऊया विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, भेटूया विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे. डॉक्टर शैलेश पानगावकर आपल्या सोबत आहेत आणि आपण बोलत आहोत मानसिक आजार, काळाची गरज या विषयावर.
सर आता 12 जून ते 26 जून नुकताच म्हणजे एक व्यसनमुक्ती पंधरवाडा हे होऊन गेला आहे. तर या संदर्भात मला असं विचारायचं आहे की ॲडिक्शन किंवा व्यसनं, जसं नशा असतो म्हणजे कोणी ड्रग्ज घेतं, दारू असते, तंबाखू, या सगळ्यांची काय परिणाम होतो मानसिकतेवर? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याला आपण सामाजिक कुरीती किंवा रोग समजतो. मी समाजाला रिक्वेस्ट करतो नेहमी की याला मानसिक रोग समजा, कारण हा तसाच आहे जसं आपल्याला बाकी रोगांचे लक्षणं येतात तसाच आहे. कोणताही व्यक्ती हा जेव्हा एखाद्या व्यसनाधीन अवस्थेत असतो तर त्याच्या 3 गोष्टी असतात. पहिली गोष्ट की त्याचं जितकं तो घेतो आहे प्रमाण कोणत्याही मादक पदार्थाचं, त्याला इफेक्ट होत नाही आहे किंवा तो इफेक्ट वाढवण्यासाठी त्याची मात्रा वाढवतो आहे. तर मात्रा वाढवणे, त्याच्यानंतर तो थांबला, सपोज एखाद्या वेळेस त्यांनी थांबवायचा प्रयत्न केला की मी नाही घेणार, तर त्याला सिव्हिअर विड्रॉल प्रॉब्लेम्स होतात, म्हणजे ते थांबवण्याचे त्रास होतात. जसं सिंपल दारू थांबवली की फिट्स येऊ शकतात, थरथर होतं, घाबरल्यासारखं वाटतं, कानात आवाज येतो, झोप येत नाही, भूक लागत नाही. म्हणून तो विड्रॉलच्या भीतीने परत उतारा घेतो, म्हणजे परत ते उतरवायसाठी परत पीत जातो. तर या चक्रीत फसलेला असतो. आणि तिसरी गोष्ट, त्याला आतमध्ये तिची गिल्ट असते की मी काहीतरी माझ्यावरती अत्याचार करतोय आणि समाजावर अत्याचार करतोय किंवा मी बेसिकली एक गुन्हेगार आहे दारू पिणं. त्याला जी गुन्हावृत्ती डेव्हलप होते किंवा ज्याला आपण पापवृत्ती डेव्हलप होते, तो सतत कॅरी करत असतो. तर या 3 गोष्टी तुम्हाला व्यसनाधीन व्यक्तीमध्ये दिसतील. आता बाहेरनं जेव्हा मी प्रयत्न करतो त्याचं काउन्सिलिंग करायला, तर त्याचे 2 डिफेन्स मेकॅनिझम दिसतात. पहिले की त्याला बहाणा हवा असतो घेण्यासाठी नेहमी, आणि मी पित नाही, मी कधी कधीच पितो, असं डिनायल मोड असतं. म्हणजे एक डिफेन्स तो डिनायलचा वापरतो की हे मला बेवडा समजतात, मी काही रोज घेत नाही, मी कधी कधीच घेतो. आणि दुसरं, माझ्या घरात इतक्या कटकटी आहेत, बायको अशा स्वभावाची आहे, तुम्ही असते ना म्हणे तर तुम्ही घेतलं असतं. डिफेंड करतात आपल्या कॉजला. ह्या 2 फॅक्टर जोपर्यंत त्याच्या मनामध्ये जिवंत आहेत या विचारांनी, तोपर्यंत हा सोडू शकणार नाही आहे. म्हणून अल्कोहोलिक अनॉनिमस किंवा कोणतंही व्यसन सोडायसाठी जी प्रयत्न असतात त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले स्टेजवर उभं राहून हे म्हणावं लागतं की मी ॲडिक्ट आहे, मैं एक बेवडा हूँ, मैं एक ड्रग ॲडिक्ट हूँ. हे म्हटल्याशिवाय हे ठीक होणार नाही. तर पहिले स्वीकृती की मी ॲडिक्ट झालो आहे, कारण मला सोडता येत नाही आहे. सोडल्यावर मला विड्रॉल सिम्पटम्स येतात आहे आणि विड्रॉल सिम्पटम्समुळे मी अजून पितो आहे, मला मात्रेचा कंट्रोल राहिलेला नाही आहे. आणि आता या मादक पदार्थांच्या इफेक्टमुळे माझी व्यावसायिक लेवल म्हणजे पैसे कमवण्याची ताकद किंवा परिवार चालवण्याची ताकद किंवा मित्रांमध्ये जाण्याची ताकद कमी होत चाललेली आहे. तर माझं सोशो ऑक्युपेशनल फंक्शनिंग, व्यवसायाचं आणि सामाजिक कार्यशक्ती ही कमी झालेली आहे. हे जाणवलं की त्यांनी हा प्रयत्न करायलाच हवा की याचं ट्रीटमेंट असतं. जो ड्रग तो घेत असतो त्याला थांबवायसाठी औषधं असतात, त्याच्या थांबल्यानंतर त्या व्यसनाच्या त्याला जे विड्रॉल्स असतात तर त्याच्यासाठी सुद्धा औषधं असतात. फॅमिलीचा सपोर्ट फार महत्त्वाचा असतो. एखाद्याने एक ॲडिक्शन थांबवलेलं आहे तर त्याच्यानंतर त्याला वारंवार टोकू नये ना की तू तर बेवडा आहे, तू तर पिणार आहे, तू तर असाच आहे, बाहेर गेला म्हणजे तो पिऊनच येईल असं टोकून द्यायचं की तू पिऊनच येशील आता, म्हणून जाऊच नको. या सगळ्या गोष्टींनी घरचं वातावरण पॉझिटिव्ह नाही राहत. त्या पॉझिटिव्ह होण्यासाठी त्याला इन्क्लुडिव्ह, म्हणजे जसं आपण मुलांबद्दल बोललो ना तसं याच्यामध्ये पण समाजाने, परिवारांनी इन्क्लुझिव्ह राहायला, म्हणजे त्या स्वतः व्यक्तींनी पण काळजी घ्यायला हवी किंवा प्रयत्न करायला हवे, आणि सोबतच त्याच्या घरच्या लोकांनी आणि समाजाने पण त्याला सपोर्ट, आधार करायला हवा. आणि 1 डे ॲट अ टाइम जर त्यांनी अप्लाय केला, म्हणजे मी आज नाही पिणार, आज नाही घेणार, उद्याचं उद्या बघू, तर अशाने बरेच लोक याच्यातून निघतात. म्हणजे यातनं निघणं तेवढं सोपं होऊन जातं. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, आमच्या येणाऱ्या क्लिनिकमध्ये येणारे पेशंट्स जे स्वतःहून येतात त्यांचा रिकव्हरीचा रेट 10 पैकी 8 जण रिकवर होतात. जे पकडून दमडून आणलेले जातात त्यांच्यापैकी 4च रिकवर होतात, परत ते रिलॅप्स होत राहतात. म्हणून स्वतःच्या इच्छेने हे सोडण्याचा प्रयत्न करण्यासाठी आपण व्यसनमुक्ती केंद्र, नशामुक्ती केंद्र, औषधं, सायकॅट्रिस्टचं ट्रीटमेंट हे सगळं बनवलेलं आहे. याचा उपयोग घेऊन आपल्याला सोडवता येऊ शकतं. बरं. आणि सर, आपल्या समाजातील प्रौढ व्यक्ती म्हणजे सिनियर सिटीजन 60च्या वर जे असतात किंवा रिटायर झाल्यावर त्यांच्या मानसिकतेबद्दल काय सांगता येईल?
3 गोष्टी त्यांच्या महत्त्वाच्या आहेत. रिटायर झाल्यानंतर तो जो आश्रय असतो की मी आता आश्रित झालो, मी आता पंगू झालो, मी आता कमावू नाही झालो, मी आता रिटायर झाल्यानंतर काही लोकांना पेन्शन असते पण त्याही पेन्शनला ते कमी समजतात. आता माझा मान कमी झाला, आता मी म्हातारो झालो, म्हणजे व्यवसायातनं रिटायर झाल्यानंतर त्यांना वाटतं मी जीवनातनंच रिटायर झालो. हा गैरसमज सगळ्यात पहिले काढायला हवा यांनी. दुसरा, स्थानांतरण होतं रिटायरमेंट नंतर किंवा काम सुटल्यानंतर किंवा आपण आता कामं सोडलेत तर त्यांना जे 8 तास 10 तास ते ऑफिसमध्ये द्यायचे किंवा शॉपमध्ये द्यायचे ते आता घरी देऊ लागलेले आहेत. काही लोकांच्या जागा बदलतात, शहरं बदलतात, मित्र सुटतात, एकटे होतात. काही लोकांना रोगांमुळे सुद्धा आयसोलेटेड राहावं लागतं. कधी कधी पडल्यामुळे फ्रॅक्चर होतं किंवा डायबिटीजमुळे त्रास होतात तर एक्सपोजर प्रिव्हेंट करायचं असतं, त्यामुळे ते आयसोलेट होतात. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मानसिक खच्चीकरण. रिटायरमेंटला आपण कमजोर समजून घेणे, आपल्या आयडेंटिटीचा लॉस समजणे, अस्तित्वाचा अंत समजणे. दुसरं आयसोलेटेड राहणे. आणि तिसरा यामुळे येणारा, सपोज आपण निष्काळजीपणा केला, एखाद्याला डायबिटीज होती, तो जेव्हापर्यंत जॉबवर होता तो व्यवस्थित काळजी घेत होता, आता रिटायरमेंटला जाऊ दे ना, कंटाळा करायचा, ती आता झालं ना, सून आली, सगळं आलं, नातवंड झाले, आता मी कशाला BP मोजायला जाऊ वारंवार, अगं दुखतं काहीतरी गोळ्या देऊन दे, असं जेव्हा सुरू होतं ना तर यांनी कोशिकांचा ऱ्हास होतो, नुकसान होतं, मेंदूमध्ये नुकसान होत होत स्मृतिभ्रंशाकडे जातात. आणि स्मृतिभ्रंश ज्या गतीने वाढतोय, मेडिकल एड वाढल्यामुळे जे आपण आयुष्य वाढवलेलं आहे, ॲव्हरेज एजपेक्षा आपण जास्त जगतो आहोत, त्या जगण्याला व्हॅल्यू नाही राहिली, कारण की विचारांचं खंडन झालेलं आहे, स्मृतीचा भ्रंश झालेला आहे. त्यामुळे त्या आश्रय अजून वाढलेला आहे, कॉस्ट ऑफ लिव्हिंग वाढून गेलेली आहे. आणि मधला जो एज ग्रुप आहे ना, कमाऊ 35 to 45, यांच्यावरती सगळ्यात जास्त बर्डन आहे. आता एखादा सिनियर सिटीजन स्वतःची काळजी नाही घेणार आणि स्मृतिभ्रंशाकडे गेला, तो आपल्या मुलांवर सुनांवरती एक्स्ट्रा बर्डन बनतो, जे इमोशनल बर्डन पण असतं. कारण तो विसरून गेलेला असतो की हे माझे मुलं आहेत, आणि ते जेवण देतात ते विसरून गेलेली असते. परत परत ती सासू आपल्या सुनेला म्हणते मला जेवायलाच देत नाही, मला ही सून मारूनच टाकणार आहे, ती विसरून गेलेली असते सासू. म्हणजे सिनियर सिटीजननी स्वतःहून स्वतःची काळजी घेणं हे फार गरजेचं आहे. म्हणून रिटायरमेंटला आयुष्याचं रिटायरमेंट समजू नका, भूमिकेचं रिटायरमेंट समजू नका. परत एक ट्रान्झिशन पॉईंट आहे, त्याच्यामध्ये परत आपला रिएस्टॅब्लिश सामाजिक रोज सेट करा, घरापासून बाहेर निघा, व्यायामाकडे लक्ष द्या, आपल्या शारीरिक स्वास्थ्याकडे लक्ष द्या. हे शरीर खूप चांगलं गुरु बनतो या वयामध्ये. त्याला जर आपण नवीन नवीन सवय लावल्या, नवीन नवीन शिक्षण दिलं तर अजून आनंद जनरेट होतो. अगदी मोलाचा सल्ला आज इथे दर्शकांना मिळाला आहे. सर, आपण वेळ काढून इथे आलात आणि योग्य ती माहिती आम्हाला दिली, त्यासाठी नागपूर दूरदर्शनतर्फे मी आपला आभार मानते सर. धन्यवाद. थँक्यू.